नवरात्रीला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा, त्याचबरोबर बऱ्याचशा महिला अखंड दिव्यामध्ये ही वस्तू टाकतात. तर बघा, चुकूनही ही वस्तू आपल्याला अखंड दिव्यामध्ये टाकायची नाही आहे. तर दिव्यामध्ये फक्त एक वस्तू जर तुम्ही टाकली तर दिवा 9 दिवस 100% विझणार नाही. त्यामुळे बघा, कोणती वस्तू आवर्जून अखंड दिव्यामध्ये टाकायची आहे, त्याचबरोबर कोणती वस्तू आपल्याला टाकायची नाही आहे याची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. शिवाय अखंड दिव्यामध्ये तेल वापरावे की तूप वापरावे याविषयी देखील माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर कोणत्या दिशेला अखंड दिव्याची ज्योत असावी याची पण माहिती आपण दिलेली आहे. तर हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल.